श्री गणेशाय नमः. सोमनाथ ज्योतिर्लिंगाची कहाणी. खूप प्राचीन काळात ब्रह्मदेवाने आपल्या 27 कन्यांचा विवाह चंद्रदेव सोबत केला. या 27 कन्या म्हणजे 27 नक्षत्रांचं रूप होतं. अश्विनीपासून रेवतीपर्यंत. परंतु चंद्र फक्त रोहिणीवरच विशेष प्रेम करत होते. इतर 26 नक्षत्र स्त्रिया दुखी झाल्या आणि आपल्या पित्याजवळ दक्ष प्रजापतीकडे तक्रार घेऊन गेल्या. दक्षाने वारंवार चंद्राला समजवण्याचा प्रयत्न केला, पण चंद्राचा गर्व वाढतच गेला. अखेर क्रोधित होऊन दक्षाने त्याला श्राप दिला. तू दिवसेंदिवस क्षीण होत जाशील, तुझं तेज हरवेल आणि तू अंधारात हरवून जाशील. शाप दिल्यानंतर चंद्रदेव हळूहळू कांतीहीन होऊ लागला. त्याचं तेज लोप पावत गेलं. देवता चिंतेत पडले, कारण चंद्राच्या तेजावर अनेक गोष्टी अवलंबून होत्या. वनस्पतीची वाढ, समुद्रात भरती, ओहोटी, दिवस रात्र चक्र आणि ऋतूंचं संतुलन. संपूर्ण पृथ्वीवर अराजकता पसरली. ऋषी, मुनी, देवता आणि मानव सगळे अस्वस्थ झाले. अपमानित, हताश आणि तेजहीन झालेल्या चंद्रदेव शरण जातो त्र्यंबकांच्या म्हणजे महादेवाच्या. जे तो पोहोचतो प्रभास क्षेत्रात, जे समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं एक प्राचीन पवित्र क्षेत्र आहे. तेथे चंद्रदेव कठोर तपश्चर्या सुरू करते. दिवसेंदिवस जलाशयात उभे राहून ओम नमः शिवायचा जप करते. त्यांचं शरीर क्रश होतं, पण मन अधिकाधिक तेजस्वी होतं. त्यांचं अहमान विघटित होतो आणि त्यांचं शरणागत अधिकाधिक प्रकट होतो. चंद्राच्या अशा निष्ठावान तपेमुळे शिव प्रसन्न होतात. त्यांनी त्याला दर्शन दिलं आणि विचारलं, हे सोम, तू मोठा तेजस्वी आहे. गर्व केला, पण पश्चातापही केला. काय मागतोस? चंद्र म्हणतो, माझं तेज हरवलं आहे प्रभू. मला माझं स्वरूप परत हवं आहे. तुमचं शरण आलो आहे. शिव म्हणतात, दक्षाचा शाप मी पूर्णपणे टाळू शकत नाही, पण तुला तो शिथिल करतो. तू शुक्ल पक्षात फुलशील आणि कृष्ण पक्षात छिन्न होशील. तुझं तेज कायम राहील. तुझ्या भक्तीमुळे मी इथे ज्योतिर्लिंग रूपात वास करीन. अशा प्रकारे सोमनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना होते. भगवान शिव स्वतः येथे प्रकट होतात आणि सोमनाथ नाव मिळतं. सोमनाथ मंदिर हे अतिशय समृद्ध आणि आकर्षक होतं. सोन्याचा घंटा, रत्नजडित गाभारा, समुद्राजवळ उभं एक तेजस्वी स्थान. असंख्य भाविक तिथं दर्शनासाठी येत. म्हणतात की या मंदिरावर इतिहासात 17 वेळा आक्रमण झालं. महमूद गझनी मूळ मंदिर उद्ध्वस्त केलं. अल्लाउद्दीन खिलजी, औरंगजेब यानेही मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेस सोमनाथ मंदिर भक्तांच्या श्रद्धेमुळे पुन्हा पुन्हा उभं राहिलं. राजे, संत, समाज, व्यापारी सगळ्यांनी मिळून मंदिराचं पुनरुज्जीवन केलं. 1950 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंदिराच्या पुनर्बांधणीचं स्वप्न साकार केलं. 1951 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसादांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन झालं. सोमनाथ ज्योतिर्लिंग आपल्याला सांगतो, अहंकार कितीही मोठा असला त्याचा अंत होतो. भक्ती आणि पश्चाताप हेच खरे मार्ग. संकट कितीही आले, श्रद्धेनं मंदिर पुन्हा उभं राहू शकतं. जीवनात प्रकाश कायम राहण्यासाठी अंधार स्वीकारावा लागतो. आजचं सोमनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक केंद्र नाही, तर राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक आहे. समुद्राच्या गजरात उभं असलेलं हे मंदिर भारताच्या संस्कृती, श्रद्धा आणि संघर्षाचं जिवंत उदाहरण आहे. चंद्राच्या गर्वाचा विनाश, त्याचा पश्चाताप आणि शिवाची कृपा हे सगळं आपणाला आपल्याच आयुष्यातले धडे शिकवते. सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणजे केवळ एक शिवस्थळ नव्हे, तर मानाचा प्रकाश जागवणारा एक गूढ दीपस्तंभ आहे. सोमनाथ जिथे गर्व संपतो आणि शक्ती सुरू होते. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ये सोमनाथ ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग आहे. जय श्री स्वामी समर्थ.
व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.